हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रद्धा काकडे. कधी विचार केलाय का आपण जे खातो त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काय होतं? आपण जे खातो त्याला 2 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करूया, मॅक्रोज आणि मायक्रोज. मॅक्रोज म्हणजे असे न्यूट्रिएंट्स जे आपल्या बॉडीला जास्त प्रमाणात लागतात. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट्स येतात. कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीसाठी मुख्य एनर्जी सोर्स आहेत. चपाती, भात, ओट्स, रवा, पोहे, बटाटा, केळी कार्बोहायड्रेट्समध्ये येतात. प्रोटीन हे मसल बिल्ड आणि रिपेअर करायला मदत करतात. चिकन, अंडी, फिश, सोयाबीन, पनीर, दही, दूध, वे प्रोटीन हे प्रोटीन सोर्सेस आहेत. फॅट्स हे हॉर्मोन तयार करण्यासाठी आणि लॉंग टर्म एनर्जीसाठी इम्पॉर्टंट आहेत. तूप, बटर, तेल, खोबरे, शेंगदाणे, ड्रायफ्रुट्स, सीड्स हे फॅट्समध्ये येतात. आपण जेवण केल्यावर डायजेस्टिव्ह सिस्टीम त्या अन्नाचं ब्रेकडाऊन करते. कार्बोहायड्रेट्स ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतात आणि बॉडीला एनर्जी देतात. प्रोटीन अमिनो ॲसिडमध्ये ब्रेक होतं आणि मसल बिल्ड आणि रिपेअर करण्यासाठी उपयोगी पडतं. फॅट्स फॅटी ॲसिड्समध्ये ब्रेक होतात आणि हॉर्मोन्ससाठी आणि लॉंग टर्म एनर्जीसाठी उपयोगी असतात. इम्पॉर्टंट पॉइंट, फायबर हा कार्बोहायड्रेट्सचाच एक भाग आहे, पण तो बाकी कार्बसारखा पूर्णपणे ब्रेक होत नाही. भाजीपाला, ओट्स, होल व्हीट या पदार्थांमधून फायबर मिळतो. फायबर डायजेशन इम्प्रूव्ह करतं, फॅट लॉसला सपोर्ट करतं, जास्त वेळ पोट भरलेलं ठेवतं. आता मायक्रोज म्हणजे काय? असे न्यूट्रिएंट्स जे बॉडीला कमी प्रमाणात लागतात पण इक्वली इम्पॉर्टंट असतात. त्यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स येतात. विटॅमिन्स आणि मिनरल्स एनर्जी देत नाहीत पण बॉडी प्रॉपरली फंक्शन व्हायला मदत करतात. ते इम्युनिटी सुधारतात, डायजेशनला मदत करतात, त्वचा, केस आणि हाडांसाठी महत्त्वाचे असतात. एक आयडियल प्लेट कशी असावी? प्लेटचा अर्धा भाग व्हेजिटेबल्स आणि फायबर सोर्सेस, प्लेटचा 1/4 भाग प्रोटीन, प्लेटचा 2/4 भाग कार्बोहायड्रेट्स आणि थोड्या प्रमाणात हेल्दी फॅट्स. डाएट म्हणजे अन्न कमी खाणं नाही. डाएट म्हणजे भात किंवा चपाती सोडणं नाही. डाएट म्हणजे बॅलन्स्ड न्यूट्रिशन. डाएट हा तुमच्या डेली लाईफस्टाईलचा एक पार्ट आहे. खूप जास्त प्रमाणात खाणं, ऑर्डर करून खाणं, बाहेर जाऊन खाणं हे आपण नॉर्मल केलं आहे, म्हणून डाएट करणं कठीण वाटतं. पण तसं अजिबात नाहीये. डाएट करणं खूप साधं आणि सोपं आहे. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.